मुंबईसह राज्यभरामध्ये होळीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतल्या कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली जाते। होळीच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींची सुद्धा उपस्थिती आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळते। मुंबईमधलं हे होळीचं सेलिब्रेशन आणि तिकडची दृश्य आपण बघतोय। मुंबईतल्या कोळीवाड्यांमधली ही पारंपरिक होळी। आणि थेट जाऊयात कोळीवाड्यातनं आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या या क्षणाला आपल्या सोबत आहेत। धनंजय, कोणत्या ठिकाणी आपण आहात आणि कसं सेलिब्रेशन, कसा उत्साह, कसा जल्लोष आपल्याला होळी निमित्त अनुभवायला मिळतोय, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। गुरु, मी सध्या मुंबईतील प्रसिद्ध अशा माहीम कोळीवाड्यामध्ये आहे आणि थेट दृश्यच दाखवतो। उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। माहीम कोळीवाड्यामध्ये होळीचा दिवस आहे आणि पारंपरिक वेशामध्ये सगळेच या ठिकाणी या उत्साहात सहभागी झालेले पाहायला मिळतात। आणि फक्त स्थानिक नागरिक कोळी बांधव नाही, तर यामध्ये अभिनेते अभिनेत्री सुद्धा याच उत्साहात सहभागी झालेले पाहायला मिळतात। माझ्यासोबत जर आपण पाहिलं तर अभिनेत्री मुक्ता आहे, सागर आहे आणि सई आहे, जे स्टार प्रवाहावरच्या या मालिकेमध्ये पाहायला मिळतात, ते म्हणजे प्रेमाची गोष्ट। आणि ते माझ्यासोबत थेट त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत गुरु, आणि त्यांच्याकडून हा अनुभव सगळ्यात आजचा जाणून घेणार आहोत। पहिला थेट मुक्ताकडे जाऊया। मुक्ता, काय सांगशील? पोशाख केलेला आहेस पारंपरिक पद्धतीचा, कोळी, तू भूमिका ही कोळी बांधवांची साकारते मालिकेमध्ये। आज तू या ठिकाणी होळी निमित्त आलेलीस, काय नेमकं सांगशील आणि शुभेच्छा कशा दे? सगळ्यांना सर्वात प्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातली जे काही संकट आहे ती दूर व्हावीत आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरभरून जावं, आणि हीच प्रार्थना करायला आम्ही खरं तर इथे आलो आहोत, कोळीवाड्यात आलो आहोत। पहिल्यांदा, मी कधीच याआधी आले नाहीये, आणि मी जी भूमिका साकारते मुक्ताची, आणि मुक्ता सागर कोळी, आणि आता मी सागर कोळी यांची बायको असल्यामुळे कोळी परिवारात मी पण सामील झाले आहे। आणि इतकं मोठं कुटुंब आहे, आणि इथे येऊन, या समाजात येऊन खरं तर त्यांचं महत्त्व, त्यांची एकी, त्यांचा आनंद आम्हाला बघायला मिळतोय, आणि तो आमच्यासोबत वाटतायत। ह्यातच सगळं आलं, आणि धन्यवाद म्हणेन मी या दिवसासाठी की आपण सगळे एकत्र येऊन आपल्याला हा सण साजरा करायला मिळतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय। एक जसं म्हणालीस की ते कुटुंब फार मोठं आहे, हे कुटुंब फार मोठं आहे, आणि इथे आल्यानंतर तू थेट पूजा वगैरे तुम्ही केलेली आहे पारंपरिक पद्धतीने, कसा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला, कसं वाटतं? खरं तर आम्ही सुद्धा यांच्याच कुटुंबाचा भाग झालो आहोत असं वाटतंय, कारण पहिल्यांदा लग्नानंतर पहिली पूजा जी असते ती होळीची पूजा करतात, आणि ती जोडीने करतात, त्यामुळे आम्ही ती पूजा आत्ता केली आहे। खूप छान आणि प्रसन्न वाटतंय। मनात ज्या काही शंका असतील, थँक्यू म्हणायचं असेल किंवा एक ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं असेल, तर ते आम्ही आज केलं इथे या ठिकाणी, की सगळ्यांसोबत आम्हाला हा सण साजरा करायला मिळतोय। ह्याच्यापेक्षा अजून छान गोष्ट काहीच असू शकत नाही। माझ्यासोबत सई आहे। सई, खरं तर तू फार सुंदर दिसतेस, त्यासाठी तर नक्कीच तुझं कौतुक आहे। पण तू जो पोशाख घातलेला, जो पारंपरिक पद्धतीचा गेटअप केलाय, काय सांगशील? तू एक कोळीन म्हणून तू इथे आलेली, मालिकेमध्ये सुद्धा तुम्ही कोळी परिवार आहात, कसं वाटतं? मी मालिकेत पण खूपदा कोळी साडी घातली आहे, आणि मला कोळी साडी घालायला खूप आवडतं। असा गजरा मारला मी छानसा, आणि मी टिकली घातली आहे, आणि मला हा लुक करायला खूप आवडतो। एक छोटंसं गाणं म्हणशील होळी निमित्त? हो, होळी रे होळी पुरणाची पोळी। ही एवढी गोड आहे ना, म्हणजे जसं तिने पुरणपोळी म्हटलं तशी ही गोड आहे पुरणपोळी। सागर माझ्यासोबत आहे। सागर, काय सांगाल? होळीचा उत्साह आहे, तुम्ही सिरियलमध्ये सुद्धा कोळी आहात, आणि आज थेट कोळी पोशाख आहात, आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे सेलिब्रेट करता, होळीचा सण साजरे करता, कशा शुभेच्छा? सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मी हेच सांगेन की इतकी चांगली गोष्ट आहे ही, एकच सण सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने साजरा करतात, आणि आज मी पहिल्यांदा, इतके वर्ष मी टीव्हीमध्ये बघतोय, थोडे बहुत आपल्याला आयडिया असते, पण आज मी लाईव्ह इथे आलोय, आणि यासाठी स्टार प्रवाहाचे खूप खूप आभार। आणि मी पहिल्यांदा इथे आलोय, ह्या पद्धतीचं सेलिब्रेशन मी पहिल्यांदा बघतोय, पण सगळेच खूप उत्साहात आहेत, खूप आनंद आहे, मजा मस्ती करतायत सगळे। आणि एक ज्या पद्धतीने पूजा होतीये, म्हणजे त्यांनी मला आता मगाशी सांगितलं की काल ते घेऊन आलेत हे सगळं, त्यांना प्रॉपर हळद वगैरे लावून, जसं मगाशी म्हणत होती की नवरी ज्या पद्धतीने सजवली जाते त्या पद्धतीने यांनी सगळं अरेंजमेंट केलेलं आहे। तर मी हेच म्हणेन की हा उत्साह, त्याचा भाग होण्याचा आम्हाला एक चान्स मिळाला, त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार।
गुरु नक्कीच आपण जर पाहिलं तर हे कलाकार सुद्धा या होळीच्या रंगात न्हायलेले आहेत, या उत्साहात सहभागी झालेले आणि हाच उत्साह या माहीम कोळीवाड्यामध्ये आपल्याला गुरु पाहायला मिळतोय. आणि एकच जसं तिने म्हटलं की होळी होळी पुरणाची पोळी आणि असंच काहीतरी वातावरण आज गोडधोड प्रत्येकाच्या घरात सुद्धा तयार झालेलं आहे आणि हेच सगळं उत्साह आणि हीच सगळी परंपरा आज प्रत्येक व्यक्ती जपताना पाहिलं आणि ते याच कोळीवाड्यांचं वैशिष्ट्य सुद्धा गुरु पाहायला मिळतं आपल्याला. अगदी धनंजय आहे आणि हा सगळा उत्साह आपल्याला जाणवतोय. धन्यवाद. हा सगळा तिकडचा उत्साह आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय.